चला तर मंडळी, आज बघूया दळवी बंधूंचे इथे हे ग्राहक कुठून आले. होय, काय नाव आहे तुमचं? माझं नाव वैभव कैलास पंडित. कुठून आलेत तुम्ही? मी तसा राहिला ठाण्याचा. बरं. माझं गाव राशीन. हां हां हां. राशीनचाच मी. आणि एवढ्या लांबून कसं काय मग इकडे? सुप्रसिद्ध मसाले हां, हां. दळवी बंधू. त्यांच्याकडे भरपूर नाव ऐकून होतं. हां हां हां. म्हणजे भरपूर ॲड पण बघितल्या त्यांच्या हां, हां. इंस्टावर. साहेबांना भेटच देऊ. हां, हां. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील हां. आणि माझे वडील हां, हां. हे खास मित्र हां, हां, आहेत. हां. त्याच्यामुळे ती परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी हां. आज मी त्यांच्यापाशी आलेलो. बरं 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 आणि सुप्रसिद्ध जे बोलतात दळवी बंधू, हां. मला आज समक्ष बघायचं होतं. बरं बरं. आणि काय कार्यक्रम आहे तुमचा? माझ्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. बरं. देवीचा आराधना आहे. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत राशीनमधल्या न्हावी गल्ली येथे. फायनली मंडळी आपण पोहोचलोय राशीन मधल्या न्हावी गल्ली येथे. तोपर्यंत तुम्ही बघू शकता मटण एकीकडे शिजवायचं नियोजन चालू होतं आणि इथं चुलीवर भाकरी जहर पण पोच चाले. चला तर बघूयात ते आज काय बनवणार आहे. परसू आचार्य आहेत राशीनचे. तर ह्यांना आपण विचारूया की आज काय कार्यक्रम आहे, काय बनवणार आहे. होय परशु शेठ, काय कार्यक्रम आहे आज इथं? पंडित साहेबाचं जागरण गोंधळ, आणि काय बनवणार आहे तुम्ही आज इथं? रस्सा मटण हां हां. आणि उक्कड. आणि किती असणार आहे ते? 150 किलो मटण आहे. हां हां हां. 1500 लोकांचं जेवण. बर. आणि ह्या मटणाच्या कालवणासाठी मसाले कोणते कोणते वापरणार आहेत तुम्ही? स्पेशल दळवी बंधूचे घरगुती मसाले. हां हां हां. कुठल्याही कार्यक्रमात आम्ही हेच वापरतो. का बरं त्यांचेच का वापरताय तुम्ही मसाले? एकदम घरगुती पद्धतीचे मसाले असतात. बर. दळवी बंधूचेच मसाले आम्ही वापरतो. बर बर. तर मंडळी, तुम्ही बघू शकता हेच ते दळवी बंधूंचे घरगुती बनवलेले मसाले. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे, कोणताही कार्यक्रम असू दे त्या सर्व कार्यक्रमांमध्ये दळवी बंधूंचेच मसाले वापरले जातात. आणि विशेष म्हणजे उत्पादक ते ग्राहक असल्यामुळे ग्राहकांना 20% डिस्काउंट मिळतोय. आता काय टाकताय तुम्ही? टाकतोय दळवी बंधूचा. बर बर. आता हे काय टाकताय तुम्ही? दळवी बंधूचा मसाला, लाल मिरची, धना पावडर, कांदा, लसूण, बर. काळा मसाला, बर बर बर. सर्व मसाला एकत्र आहे. बर बर. आणि हे सर्व दळवी बंधूंचे मसाले त्यांनी टाकलेले आहेत आणि थोड्याच वेळात ग्रेव्ही तयार होणार आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, मटण रशासाठी एक नंबर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघू शकता मंडळी, एक नंबर अशी तरी आलेली आहे. आणि परशेटनी एक नंबर असं कालवण बनवलेलं आहे मटणाचं. आणि लगेच पंगत सुरू झाली. होय, काय नाव आहे तुमचं? अशोक कसं झालंय कालवण? एकदम छान. होय, कसं झालंय कालवण? एक नंबर. होय, कसं झालंय जेवण? एकच नंबर. होय, कसं झालंय शेट कालवण? एकच नंबर. होय, कसं झालंय जेवण? होय, कसं झालंय कालवण? एक नंबर. होय, कसं झालंय कालवण? एकच नंबर. होय, कसं झालंय कालवण? होय, कसं झालंय कालवण? एक नंबर. होय, कसं झालंय जेवण? एकच नंबर. नाद नाही करायचं. होय, कसं झालंय कालवण? नाद पोळा. होय, कसं झालंय कालवण? एकच नंबर. खतरनाक कालवण झालं होतं. आणि तुम्हाला पण दळवी बंधूचा मसाला घ्यायचा असेल तर या नंबरला संपर्क करा.